तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, के मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, कापूस आणि सोयाबीन या पिकासाठी जे आपल्याला अनुदान भेटतं आणि जे भेटणार आहे त्यासाठी मित्रांनो अर्ज सुरू झाले आहेत. हेक्टरी 5,000 रुपये मिळणार आहेत हे मित्रांनो सर्वांना माहीत आहे. पण याच्यासाठी आपल्याला फॉर्म भरून द्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय काय डिटेल भरायचे आहे आणि कशाप्रकारे भरायचं आहे मी आपल्या व्हिडिओमधून सांगणार आहे. तर अशा प्रकारचा मित्रांनो GR आहे. तर या संदर्भात मी आपल्याला थोडक्यात सांगतो की विषय सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत. तर दिनांक 8 ऑगस्ट 2024चा GR आहे मित्रांनो. तर या संदर्भात थोडक्यात मी आपल्याला सांगतो की उपरोक्त विषयाबाबत संदर्भाधीन शासन निर्णयान्वये राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील पीक पाहणीवरील नोंदणी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या अर्थसहाय्याचे वितरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणाच्या DBTच्या माध्यमातून होणार आहे. त्या अनुषंगाने अनुज्ञेय अर्थसहाय्य शेतकऱ्यांना यंदा अदा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आधार संबंधी माहिती वापर करण्याबाबत त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या संमतीपत्राचा नमुना तसेच सामायिक खातेदारांच्या बाबतीत एकाच खातेदारास अर्थसहाय्य वितरित करण्याच्या अनुषंगाने घ्यावयाच्या ना हरकत पत्राचा नमुना सोबत जोडून पाठवण्यात येत आहे. आणि त्यानंतर बघा हे संमतीपत्र आहे. तर याच्यामध्ये आपलं सविस्तर सांगतो. सन 2023च्या खरीप हंगामातील पीक पाहणीनंतर पोर्टलवर नोंदणी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य कृषी विभागाच्या अन्य योजनांतर्गत अनुदान सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता मी खाली सही करणार आहे. या संमतीद्वारे माझ्या आधार क्रमांकाचा वापर करून त्याद्वारे बायोमेट्रिक आणि किंवा तत्सम प्रणालीद्वारे प्राप्त वैधतेसह मला मिळावयाच्या लाभासाठी आधार वित्तीय व इतर अर्थसहाय्य लाभ सेवा यांचे लक्षित वितरण अधिनियम 2016 नुसार संमती देत आहे. आणि माझ्या आधाराची संबंधित माहितीचा वापर केवळ माझी ओळख पटवण्यासाठी करण्यात येणार असून ही माहिती इतर कोणत्याही अन्य कारणासाठी वापरली जाणार नाही अशी खात्री बाळगतो. तर ह्या प्रकारे खाली आपल्याला जिल्हा, तालुका, गाव, शेतकऱ्याचे पूर्ण नाव मराठी टाकू शकता किंवा आपण खाली बघू शकता इंग्लिशमध्ये सुद्धा आपण हे टाकू शकता. खाली रकान्यामध्ये आपला आधार क्रमांक इंग्रजीमधून टाकायचा आहे आणि शेतकऱ्याचा मोबाईल नंबर, दिनांक आणि अर्जदाराची सही खाली बघा. आणि हे सही करून आपल्याला संबंधित कृषी सहाय्यकाचं संपूर्ण नावासह स्वाक्षरी हे कृषी सहाय्यकाकडे आपल्याला हे द्यायचं आहे. यानंतर शेवटचं मित्रांनो हे सामायिक खातेदाराचं ना हरकत पत्र आहे. यामध्ये आपल्याला पहिल्यासारखीच माहिती भरायची आहे. यामध्ये इंग्लिश आणि मराठीमध्ये आपण टाकू शकता. तर खातेधारकाचा आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर, खाली खातेधारकाची नावे जे आपल्या हिश्श्यामध्ये आहेत त्यांची नावे आपल्या खातेदारांची टाकायची आहे आणि सह्या घेऊन कृषी सहाय्यकाला द्यायचे आहेत. अशा प्रकारे आपण हा फॉर्म भरून ऑफलाईन कृषी सहाय्यकाकडे देऊ शकता आणि अनुदान प्राप्त. तर मित्रांनो हे सविस्तर पाहण्यासाठी आणि आपला अर्ज डाउनलोड करण्यासाठी मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये PDF देतो, तिथून आपण डाउनलोड करून याची प्रिंट काढू शकता आणि फॉर्म भरू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण दररोज असे आपले उपयोगाचे व्हिडिओ मी चॅनलवर आणत असतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.